अगदी लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारी अशी रेसिपी आज तुमच्याकडे मी शेअर करणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली तर एक लाईक नक्की करा. तर मुलांसाठीच ही खास मी रेसिपी ही डाल तडका बनवत आहे. ॲक्च्युली आहे ना सृष्टी खाते, परंतु आहे ना तिला जास्त तिखटही जमत नाही. तर मी आज नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला तिच्यासाठी. तर आहे ना पालक तर ती बिलकुल खात नाही. खिचडी म्हणा किंवा काही करा असं असं काहीतरी खात नाही. तर मी म्हटलं आज भाकरी बनवूया आणि भाकरीसोबत हे असं डाल करूया. तर म्हटलं खाईल. तर खरंच तिने खाल्लं आणि तुमचीही मुलं खातील. तर एक लसूण पूर्ण घेतलेली आहे मी ठेचून. आता बघा साहित्य काय काय घेतले. कांदा, लसूण, तमालपत्र वगैरे हे सर्व इत्यादी घेईन तेव्हा तुम्हाला समजेलच मी काय काय घेतले बरं का. तर आता मी सर्वप्रथम कढई ठेवली, तिला थोडीशी राखाडी लावले, त्याच्यानंतर तेल टाकले. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर अद्रक असतो तो आपला, त्याला ठेचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही किसून जरी घेतलात तरी काही हरकत नाही. तमालपत्र घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला चांगला गरम होऊन द्यायचे. त्याच्यानंतर अख्खी लसूण मी टाकणार आहे याच्यामध्ये. लसणाचा जास्त वापर करायचा आहे. आपला घरगुती कढीपत्ता मी बनवला आहे. तर कसं बनवलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता ह्याला चांगलं असं मस्त स्मेल आहे ना, इतकं छान सुगंध सुटलं आहे ना सगळीकडे, खूप छान वास येतो आहे. आणि आता आपण टाकणार आहोत कांदा. कांद्यालाही लालसर होऊन द्यायचे. आता कांद्याला परतवायचं आहे सारखं इकडून तिकडून. आता ते झालेलं आहे आणि आता मिक्स करून झालं की आपण लगेचच टॅमॅटो टाकणार आहोत. हे पहा, तुम्ही वरतून तडकासुद्धा देऊ शकता. म्हणजे लसूण तुम्ही आणखीन थोडी वापरू शकता आणि तडक्यासाठी घी किंवा बटरही यूज करू शकता. ॲक्च्युली मी नाही केलं कारण सकाळची खूप काही गडबड असते, त्याच्यामुळे मला जमलं नाही ते करायला. मला ॲक्च्युली करायचंच होतं ते, परंतु राहून गेलं. तर आता मी टमाटर घेतलं आहे. टमाटरलासुद्धा एक्झीव करायचं आहे मस्तपैकी आणि तेलाचं थोडंसं वापर जास्त करायचं आहे भाजीला. एकाग्रतेने चावून खावे भोजन हा हे संस्कार, बनवण्यास कृतज्ञतेने आधी करावा नमस्कार. तर आता हे टॅमॅटो वगैरेचं मिश्रण वगैरे झालेलं आहे करून माझं. आता मी ह्याला असंच हे करणार. हे मसाले आता हे सर्व झालेलं आहे. आता मसाले टाकणार आहे. मसाले घरगुती तुम्ही बनवता का किंवा विकत आणता, कोणतेही असोत, पण तुम्ही सब्जी मसाला जेव्हा बनवता ना तो घरगुती बनवा, खूप टेस्टी होतो. मी बनवणार होती पण माझं राहून गेलं आणि मी गरम मसाला बनवला आहे. गरम मसाला तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ शकता आणि बनवू शकता किंवा सब्जी मसालाही बनवू शकता. यूट्यूब भरपूर आपल्याला मदत करतं असं नाही. तर आत्ता सगळं झालेलं आहे. आता मसाले पण झालेले आहेत टाकून आपले. मेन पॉईंट येतं ते आपलं. आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि जे आपलं भाजी आपण मिक्स जे की तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरसुद्धा ॲड करू शकता किंवा बटाटासुद्धा करू शकता. तुमचे हे बघा, जेवण कुणी आपल्याला कुठून डिग्री आलेली नाही आहे, म्हणजे की असंच बनवा तसंच बनवा. आपल्या मनातून बनवायला जसं जमतं तसंच. म्हणजे कितीही जेवण आपण चांगलं बनवलं आणि त्याच्यामध्ये जर मीठ नसेल तर ते जेवण टेस्टी लागत नाही. स्वादिष्ट लागतो की नाही, हो तसंच अगदी मन जर आपण त्याच्यामध्ये गुंतवलं नाही की कसं बनवायचं. मला कुणी जेवण वगैरे असं म्हणजे कुठून पुस्तकातून किंवा यूट्यूबच्या सहाय्यातून असं मी कुठून बघत नाही. तर जेवण बनवायची टेक्निक असते की कसं बनायचं. आता हे जे पकोडेसुद्धा मी बनवू शकते बरं का. ही जी ग्रेव्ही झाली आहे त्याच्यामध्ये मी पकोडेसुद्धा टाकू शकते आणि बनवू शकते. ही ग्रेव्ही आणखीन स्वादिष्ट होणार. असं कसं बनवायचं ही कला फक्त पाहिजे आपल्यामध्ये. तर आता मी पाणी टाकले आणि आपली ग्रेव्ही रेडी आहे. डाल तडका अशी मस्त इतकं स्वादिष्ट भाजी होते ना. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की एक कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.